गुड इव्हनिंग स्टुडंट्स. डे एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण कम्प्युटर हा विषय पाहणार आहोत. त्यामधील मॉनिटरचे प्रकार, मॉनिटर म्हणजे काय हे काय करणार आहोत आपण पाहणार आहोत. आता बघा, कीबोर्डच्या मदतीने संगणकाला जी दिलेली माहिती आहे, ज्या दूरदर्शन सारख्या संचासारख्या दिसणाऱ्या पडद्याला काय म्हणत असतो आपण? मॉनिटर म्हणतो, बरोबर. मॉनिटर म्हणजे काय तर व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. व्हिज्युअल डिस्प्ले युनिट मॉनिटर म्हणजे बघा, मॉनिटरला व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असं म्हणतात किंवा DVDU असेही म्हणतात. लक्षात घ्या, मॉनिटर संगणकाचे आउटपुट डिव्हाइस असं म्हणतात. मॉनिटरला काय म्हणतात? संगणकाचे आउटपुट डिव्हाइस असं म्हणतात. लक्षात घ्या, मॉनिटरला संगणकाचे आउटपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. मग हे आउटपुट डिव्हाइस कसं? तर लक्षात घ्या, ज्या वेळेस संगणकावर आपण एखादं टाईप करतो, हो की नाही, मग काय टाईप करतो? कोणतीही अक्षरे असेल, एखादी माहिती असेल, ती माहिती आपण टाईप करतो आणि ती टाईप केलेली माहिती तशीच्या तशी संगणकाच्या स्क्रीनवर दिसते, हो की नाही. आणि मग संगणक काय करतो? बायनरी लँग्वेजचं रूपांतर, म्हणजे आपण दिलेली जी भाषा आहे, आपण दिलेली जी माहिती आहे ती बायनरी लँग्वेज मध्ये रूपांतरित करतो. कारण की संगणकाला फक्त बायनरी लँग्वेज कळते आणि या बायनरी लँग्वेजचं रूपांतर तो म्हणजे आपल्या स्वतःच्या भाषेतून परत आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये करतो. आपल्याला काय करतो? समजेल अशा भाषेमध्ये करतो. आणि मग काय करतो की ते जे आलेलं उत्तर असेल ते आपल्याला काय होतं? दिसतं. जे आलेलं उत्तर असेल ते काय होतं? आपल्याला दिसतं. आणि त्याच दिसणाऱ्या म्हणजे त्यावर प्रक्रिया करून आलेल्या दिसणाऱ्या गोष्टीला काय म्हणतो आपण? आउटपुट डिव्हाइस. म्हणजे आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे. इनपुट म्हणजे काय? बघा, कीबोर्डद्वारे, माऊसद्वारे आपण काय करतो? एंटर करतो, हो की नाही. आणि आउटपुटद्वारे आपल्याला काय होतं? मिळतं. आउटपुट डिव्हाइसेस मध्ये बघा, स्कॅनर आहे, बरोबर. त्याचबरोबर काय? प्रिंटर आहे, मॉनिटर आहे. ही डिव्हाइसेस आपल्याला आढळून येत असतात. लक्षात घ्या. यानंतर बघूया की मॉनिटरचा आकार, म्हणजे मॉनिटरच्या आकाराचं मोजमाप त्याच्या पडद्याचं म्हणजेच काय? स्क्रीनच्या कर्णाच्या लांबीमध्ये केलं जातं. सामान्यतः बाजारात 15 इंचीचा, 17 इंचीचा, 19 इंचीचा, 21 इंचीचा अशा स्वरूपाचे काय आहेत? मॉनिटर उपलब्ध आहेत. अशा प्रकारचे काय आहेत? मॉनिटर उपलब्ध आहेत. म्हणजे फ्लॅट स्क्रीनचे मॉनिटर हल्ली जास्त काय आहेत? प्रमाणात विकले जातात. लक्षात, फ्लॅट म्हणजे फ्लॅट आहेत ते मॉनिटर. जास्त फ्लॅट स्क्रीनचे मॉनिटर काय होतात? आजकाल जास्त प्रमाणात विकले जातात. जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत सुद्धा काय असते? जास्त असते. लक्षात घ्या, जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत ही जास्त असते. लक्षात घ्या. याच्यानंतर आहे मॉनिटरचे प्रकार. मॉनिटरचे काय आहेत? प्रकार आहेत. मग कोणकोणते? इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील प्रगतीमुळे विविध प्रकारचे मॉनिटर काय झालेले आहेत? आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. विविध प्रकारचे मॉनिटर काय झालेले आहेत? उपलब्ध झालेले आहेत. मॉनिटर आकाराच्या आणि तंत्राच्या बाबतीमध्ये टेलिव्हिजन सारखे असतात. लक्षात घ्या, मॉनिटरचे प्रकार म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील प्रगतीमुळे विविध प्रकारचे काय झालेले आहेत? मॉनिटर उपलब्ध झालेले आहेत. मॉनिटरच्या आकाराच्या आणि तंत्राच्या बाबतीमध्ये हे टेलिव्हिजन सारखेच असतात. कशासारखे असतात? टेलिव्हिजन सारखे असतात. लक्षात घ्या. आणि मॉनिटर हे कॅथोड रे ट्यूब पासून बनवलेले आहे. मॉनिटर कशापासून बनवलेले आहे? कॅथोड रे ट्यूब पासून बनवलेले आहेत. आणि म्हणून त्यांना CRT मॉनिटर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? CRT मॉनिटर असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, CRTचा आकार कसा आहे? मोठा आहे. आणि त्याच्या छोट्या सुटसुटीत आकाराच्या मॉनिटरची काय झालेली आहे? निर्मिती सुरू झालेली आहे. या मॉनिटरचा फ्लॅट स्क्रीन मॉनिटर असे म्हणतात. LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. लिक्विड काय?
क्रिस्टल डिस्प्ले असे म्हणतात। असे मॉनिटर काय होतात, आकाराने लहान, कमी जागा व्यापणारे असतात। आकाराने लहान आणि कमी जागा व्यापणारे असतात, परंतु हे नॉर्मल मॉनिटर पेक्षा काय असतात, जास्त किमतीमध्ये मिळतात। हे नॉर्मल मॉनिटर पेक्षा काय असतात, जास्त किमतीमध्ये मिळतात। लॅपटॉप, पामटॉप, नोटबुक मध्ये अशा स्वरूपाचे फ्लॅट स्क्रीनचा वापर काय केला जातो। लक्षात घ्यायचं, या पद्धतीने आपण हे CRTचा आकार केवढा मोठा आहे, सुटसुटीत आहे, स्क्रीन मॉनिटर वापरला जातो। LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले असे म्हणतात, हो की नाही। लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले मॉनिटर आकाराने लहान आणि कमी जागा वापरणारे असतात। आता याच्या नंतर पाहिले मॉनिटर हे एक रंगी असायचे। मॉनिटर काय आहे, एक रंगी असायचे। त्याला मोनोक्रोम म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर म्हणतात। त्याला काय म्हटलं जातं, ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर असं म्हणलं जातं। सध्या रंगीत म्हणजेच कलर मॉनिटर वापरलेले जातात। रंगीत म्हणजे काय, तर कलर मॉनिटर वापरले जातात। ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर मध्ये काय होतं, ब्लॅक, व्हाईट, केशरी, हिरवा आणि करडा रंग वापरला जातो। लक्षात घ्या, ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर मध्ये कोणकोणते कलर वापरले जातात, ब्लॅक अँड व्हाईट, केशरी, हिरवा आणि करडा रंग काय केला जातो, वापरला जातो। तर रंगीत मॉनिटर मध्ये काय केलं जातं, लाल रंग वापरला जातो, हिरवा रंग वापरला जातो, निळ्या रंगाचा वापर केला जातो। आता मॉनिटर रिझोल्युशन्स, मॉनिटरवर दिसणाऱ्या चित्रांचा दर्जा जो मॉनिटरच्या रिझोल्युशन वर काय असतो, अवलंबून असतो। लक्षात घ्या, काय होतं रिझोल्युशन, मॉनिटरवर आपण जी अक्षरे, अंक, चित्र पाहतो ते लहान ठिपक्यांनी बनलेले असतात। ते काय झालेले असतात, लहान ठिपक्यांनी काय केलेले असतात, बनलेले असतात। या ठिपक्यांवरून पिक्सेल असे म्हणतात। मॉनिटरवर उभ्या आणि आडव्या ओळीत मांडलेले असतात। मॉनिटरवरून काय केलेले असतात, उभ्या आणि आडव्या ओळीत मांडलेले असतात। दर एकक क्षेत्रफळात जेवढे जास्त पिक्सेल तेवढे चित्र अधिक काय असतं, क्लिअर मॉनिटर असतं। तेवढं चित्र काय असतं, क्लिअर मॉनिटरवर दिसतं। म्हणजे मॉनिटरवर दिसणारे हे मदरबोर्ड, बघा मॉनिटरवर दिसणारे काय आहे, हे मदरबोर्ड, बरोबर की मॉनिटरवर दिसणाऱ्या चित्रांचा दर्जा हा मॉनिटर रिझोल्युशन्स वर अवलंबून असतो। मॉनिटरवर आपण जी अक्षरे, अंक, चित्र पाहतो ते काय असतात, लहान टिपक्यांनी बनलेले असतात आणि या टिपक्यांना काय म्हणतात, पिक्सेल म्हणतात, हो की नाही। आणि मॉनिटर उभ्या अशा आडव्या ओळीत मांडलेले असतात की जेवढे चित्र अधिक क्लिअर तेवढं मॉनिटरवर दिसते। मॉनिटरवर दिसणारे रंग हे मदरबोर्डवर लावलेल्या कलर ग्राफिक्स, मदरबोर्डवर लावलेल्या कशावर असतात, कलर ग्राफिक्स वर असतात। कशावर असतात, कलर ग्राफिक्स कार्डवर अवलंबून असतात। मग सध्या काय होतं, तर VGA आणि SVGA कार्ड उपलब्ध, बघा VGA, SVGA कार्ड उपलब्ध आहे। सुपर व्हिडिओ ग्राफिक्स अडॉप्टर आणि व्हिडिओ ग्राफिक्स अडॉप्टर। लक्षात घ्या, सुपर व्हिडिओ आणि ग्राफिक्स अडॉप्टर मध्ये 40 लाख रंग छटा पडद्यावर दिसतात। लक्षात घ्या, किती 40 लाख रंग छटा काय होतात, पडद्यावर दिसतात। यामध्ये पिक्सेल जवळ असल्याने 1024 ओळी आणि प्रत्येक लाईन मध्ये 1280 पिक्सेल असतात। किती असतात, 1280 पिक्सेल असतात। पिक्सेलची संख्या वाढली का आकारमान काय होतो, कमी होतो। पिक्सेलची संख्या वाढली की काय होतं, आकारमान कमी होतो आणि चित्र अधिक स्पष्ट म्हणजे क्लिअर दिसते। अधिक स्पष्ट म्हणजे कसं दिसतं, क्लिअर दिसतं। लक्षात येते, अधिक स्पष्ट म्हणजे बघा क्लिअर दिसतं। SVGA कार्ड उपलब्ध आहे, तसेच त्याचबरोबर VGA कार्ड उपलब्ध आहे। सुपर व्हिडिओ ग्राफिक्स अडॉप्टर आणि व्हिडिओ ग्राफिक्स अडॉप्टर म्हणजे सुपर जे व्हिडिओ ग्राफिक्स अडॉप्टर मध्ये म्हणजे 40 लाख रंग छटा काय असतात, पडद्यावर उपलब्ध असतात। लक्षात घ्यायचे, किती असतात, 40 लाख रंगछटा आपल्याला उपलब्ध मिळतात। आणि यामध्ये काय होतं, पिक्सेल जवळ असल्याने 1024 ओळी
प्रत्येक लाईन मध्ये 1280 पिक्सेल्स असतात. त्यापुढे बघा हल्लीचे जे आहेत की मॉनिटर मध्ये टीव्ही असेल, टुनेर कार्ड असेल, रेडीमेड बसवलेले असतात. त्यामुळे केबल डायरेक्ट आपणास मॉनिटरवर पाहायला काय होतं मिळतो. त्याचबरोबर मॉनिटरवर खालच्या बाजूला काय असतात बटन असतात. या बटनाने मॉनिटरचा स्क्रीन वरचा काय होतो रे आकार कमी जास्त करता येतो. आपल्याला त्याचा आकार काय करता येतो कमी जास्त करता येतो. कॉन्ट्रास्ट, ब्राईटनेस यामुळे वाढवता आणि कमी करता येतो. लक्षात घ्यायचे हल्लीच्या मॉनिटर मध्ये टीव्ही, टुनेर कार्ड रेडीमेड बसवलेले असतात आणि यामुळे केबल डायरेक्टर आपणास मॉनिटरवर पाहायला मिळते. मॉनिटरवर खालच्या बाजूला बटन असतात आणि या बटनाने मॉनिटरच्या स्क्रीनवरचा आकार काय होतो कमी जास्त करता येतो. कॉन्ट्रास्ट व ब्राईटनेस यामुळे वाढवता आणि कमी करता येतो. शिवाय काय होतं मॉनिटर बंद किंवा चालू करण्याचे बटन देखील काय असतं इथंच असतं. लक्षात घ्यायचंय मॉनिटर चालू करण्याचं आणि बंद करण्याचं बटन सुद्धा कुठे आहे इथेच असते. आता पुढे पाहूयात आपण प्रिंटर. बघा प्रिंटर मॉनिटरच्या स्क्रीनवर जी माहिती मिळते त्यास काय म्हणतो आउटपुट असे म्हणतो. काय म्हणतो आपण आउटपुट असं म्हणतो हो की नाही. म्हणजे हा आउटपुट संगणक बंद केला की काय होतं दिसेनासा होतो आणि स्क्रीनवर असेल, हार्ड डिस्कवर असेल, फ्लॉपी डिस्कवर मिळणाऱ्या माहितीमध्ये पाहिजे तेव्हा बदल करता येतो. म्हणून अशा माहितीला सॉफ्ट कॉपी असे म्हटले जाते. अशा माहितीला काय म्हटलं जातं सॉफ्ट कॉपी असे म्हणतात. संगणकामधून अशी माहिती प्रिंटर या बघा संगणकामधून अशी माहिती प्रिंटर या प्रदान म्हणजे आउटपुट डिव्हाइस मधून कागदावर छापता येते. आउटपुट डिव्हाइस मधून काय करता येते कागदावर छापता येते. प्रिंटरने छापलेली माहिती तशीच राहते म्हणून त्या माहितीला हार्ड कॉपी असं म्हटलं जातं. त्या माहितीला काय म्हटलं जातं हार्ड कॉपी असं म्हटलं जातं. लक्षात घ्या प्रिंटर हे पॅरलल किंवा USB केबलद्वारे CPU मध्ये मदरबोर्डला काय असतात जोडलेले असतात. आता प्रिंटरचे सध्या 3 भाग प्रचलित आहेत. प्रिंटरचे किती भाग प्रचलित आहेत 3. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर काय आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. या प्रिंटर मधील अक्षरे अनेक टिंबाच्या स्वरूपात छापली जातात. बघा या प्रिंटर मधील अक्षरे काय केली जातात अनेक टिंबांच्या स्वरूपात छापली जातात. गोल बारीक प्रिंट्सची 1 किंवा 2 लाईनची मालिका असते. प्रत्येक पिन स्वतंत्रपणे शाईच्या रिफिल्स आघात करते. त्यामुळे रिबिन्स वरील शाईचा जो ठपका आहे कागदावर काय होतो उमटतो. संगणकाच्या संदेश प्रमाणे आपण काय करतो प्रिन्स रिबिनवर जलद गतीने आघात करतात. त्यामुळे कागदावर काय होतं टिंबाच्या स्वरूपात काय होतात अक्षरे उमटतात. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हे कमी खर्चाचे असतात. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर कसे असतात कमी खर्चाचे असतात पण प्रिंटिंगच्या वेळी खूप मोठा आवाज करतात. लक्षात घ्यायचंय हे कमी खर्चाचे आहेत परंतु काय करतात प्रिंटिंगच्या वेळी भरपूर मोठा आवाज करतात आणि मग प्रिंटिंग करतात. बँकेच्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रिंटर काय केले जातात वापरले जातात. आता इंकजेट प्रिंटर पाहूयात. यस इंकजेट प्रिंटर हे प्रिंटर काय होतं तर तुषार जलद गतीने फवाऱ्यासारखे उडतात. बघा इंकजेट प्रिंटर कशासारखे उडतात शाईच्या तुषार जलद गतीने फवाऱ्यासारखे उडतात. इंकच्या तुषार सूक्ष्म छिद्राच्या नॉझल्सने कागदावर काय केले जातात उडवले जातात. या नोझल्सच्या मदतीने योग्य प्रमाणात 4 प्राथमिक रंग मिसळून रंगीत प्रिंट काय केली जाते तयार करता येते. आता इंकजेट प्रिंटर म्हणजे काय तर
तुषार जलद गतीने फवाऱ्यासारखे काय होतात, उडतात। इंकच्या तुषार सूक्ष्म छिद्रांच्या नॉझल्सने कागदावर उडवले जातात। नॉझल्सच्या मदतीने योग्य प्रमाणात हे काय असतात, 4 प्राथमिक रंग मिसळून रंगीत प्रिंट काय करता येते, तयार करता येते। याला इंकजेट प्रिंटर असं म्हटलं जातं, लक्षात घ्या। यानंतर लेझर प्रिंटर, यानंतर काय, लेझर प्रिंटर। मग हे लेझर प्रिंटर काय होतं, तर छपाईसाठी लेझर किरणांचा काय करतात, वापर करतात। संगणकाकडून येणाऱ्या माहितीनुसार हे लेझर किरण सतत गोल फिरणाऱ्या ड्रमवर पडली जाते। सतत गोल फिरणाऱ्या कुठे पडली जाते, ड्रमवर पडली जाते। या लेझर किरणमुळे ड्रमवर स्थिर विद्युत प्रवाहाचे ठिपके तयार होतात। स्थिर विद्युत प्रवाहाचे काय होतात, ठिपके तयार होतात। ड्रमच्या लगत असलेली कोरडी शाईची भुकटी, म्हणजे बघा ड्रमच्या लगत असलेली जी कोरडी शाईची भुकटी आहे, म्हणजे त्याला टोनर असं म्हटलं जातं। त्याला काय म्हटलं जातं, टोनर असं म्हटलं जातं। आणि ड्रमवरील विद्युत प्रभावित कागदावर मजकुराच्या ओळी किंवा चित्रांचे काय केलं जातं, भाग तयार होतात। आता याच्यानंतर पाहूया, सध्या ऑल इन वन म्हणजे प्रिंटरला जास्त प्रमाणात मागणी आहे। प्रिंटरला कशी आहे मागणी, जास्त प्रमाणात मागणी, कारण यात सर्व प्रकारचे काय आहेत, फंक्शन आहेत। काय आहेत, सर्व प्रकारचे फंक्शन आहेत। झेरॉक्स असेल, प्रिंटर असेल, फॅक्स असेल, अशा सर्व गोष्टी एकात मिळतात। आणि ह्यामुळे अशा प्रिंटरला जास्त डिमांड आहे। या प्रिंटरला काय आहे, जास्त डिमांड आहे, लक्षात घ्या। ऑल इन वन प्रिंटरला काय आहे, जास्त मागणी आहे। याच्यावर काय करू शकतो आपण, आता झेरॉक्स काढू शकतो, प्रिंटरवर फॅक्स करू शकतो, अशा सर्व गोष्टी एकात मिळतात। त्यामुळे अशा प्रिंटरला जास्त डिमांड आहे। आता सॉफ्टवेअरचे पुढील भाग पडतात। आता काय होतात, सॉफ्टवेअरचे पुढील भाग पडतात। ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, काय, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर। ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाचा उपयोग करून घेताना, बघा संगणकाचा उपयोग करून घेताना त्यापासून रिझल्ट मिळू शकतो असा सॉफ्टवेअर। संगणकाचा रिझल्ट मिळताना काय करतो, त्यापासून रिझल्ट मिळू शकतो असा सॉफ्टवेअर। आणि याला काय म्हणतात, बघा याला पॅकेज ही म्हणतात। उदाहरणार्थ वर्ड, एक्सेल, त्यात लेटर फॉर्मॅटिंग, लक्षात घ्या, वर्ड आहे, एक्सेल आहे, लेटर फॉर्मॅटिंग आहे, किंवा अजून काही कारणे की अशा सॉफ्टवेअरमुळे शक्य होते। थोडक्यात संगणकाकडून एखाद्या ऑफिसचे काम डिझाईन करण्यासाठी अशी सॉफ्टवेअर बनवून घेतली जातात। आता बघा डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर। डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर पाहूयात। डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर म्हणजे काय, याला लँग्वेजेस सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं, लक्षात घ्या। डेव्हलपमेंट सॉफ्टवेअरला काय म्हटलं जातं, लँग्वेज सॉफ्टवेअर म्हटलं जातं। आपण या आधी बघा बरं का, म्हणजे पाहिले की ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाचा उपयोग करून घेताना त्यापासून रिझल्ट मिळू शकतो। परंतु हे रिझल्ट मिळण्यासाठी काय होतं की कम्प्युटरला लागणारं हे कोणतेही असो, वेगवेगळ्या भाषे संगणकाच्या वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या भागांना समजेल अशी आपण काय करत होतो, सूचना देण्याचं काय करत असतो, काम करत असतो, बरोबर। याला डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर म्हणतात। यामध्ये बेसिक असेल, कोबोल असेल, C++ असेल, व्हिज्युअल बेसिक सॉफ्टवेअर येतात। यानंतर बघूयात ऑपरेटिंग सिस्टीम। संगणकाचा काही काम करणाऱ्या व्यक्तीचा संगणकाशी सुसंवाद व्हावा यासाठी कोणत्या तरी माध्यमाची काय असते, गरज असते। मग हा संवाद प्रोग्रामच्या माध्यमातून साधला जातो। हा संवाद कुठे साधला जातो, प्रोग्रामच्या माध्यमातून साधला जातो, लक्षात घ्या। त्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टीम असे म्हणतात। त्या प्रोग्रामला काय म्हणतात, ऑपरेटिंग सिस्टीम असं
म्हणतात किंवा OS देखील म्हणतात. काय म्हणतात? OS देखील म्हणतात. मग डॉस असेल, युनिक्स असेल, विंडोज असेल, ऍपल सारख्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. लक्षात घ्या. आता इंटरनेट मध्ये बघा, यस, 1969 मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टने इंटरनॅशनल संगणक नेटवर्क विकसित केलं. काय केलं? इंटरनॅशनल संगणक विकसित केलं. जगातील छोट्या नेटवर्कला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट. बघा, जगातील छोट्या नेटवर्कला जोडणारे नेटवर्क म्हणजे कोणतं? नेटवर्क होय. बघा, इंटरनेट 1992 मध्ये स्वित्झर्लंड येथे सेंटर फॉर युरोपियन न्यूक्लिअर रिसर्च झालं की वेब अर्थात वर्ल्ड वाईड वेब आपल्यापर्यंत काय झालं? पोहोचलं गेलं. आणि त्याच्यापूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स ॲनिमेशन्स, दोन्ही व्हिडिओ असतील, इंटरफेस नसलेलं माध्यम होतं बघा. आणि वेबमुळे काय झालं? या सर्व गोष्टी नेटवर पाहणे काय झालेलं होतं? आपल्याला आता शक्य झालेलं. बरोबर. यानंतर इंटरनेट हा 21व्या शतकातील एकमेकांच्या संपर्काचं प्रभावी साधन म्हणलं. एकमेकांच्या संपर्काचं कसं म्हणलं? प्रभावी साधन म्हणलं. आणि इंटरनेट वायर, केबल, सॅटेलाइट यांच्याशी जोडून बनलं आहे. तर वेब इंटरनेटवर उपलब्ध असलेला डाटा सही जोडून देतो. ते वेब इंटरनेटचा वापर खालील गोष्टींसाठी सामान्यतः केला जातो. आता पहा, इंटरनेटच्या माध्यमातून आपण शॉपिंग करतो, एखादी वस्तू विकत घेतो, हो की नाही? बाजारात आणलेल्या नवीन नवीन वस्तूंची माहिती घेतो. ग्रंथालयाचे बुक्स आपण नेटवर वगैरे आपल्याला मिळतात. बरोबर. फ्री मध्ये वाचायला पण भेटतात. शिवाय ऑनलाईन न्यूज ही आपल्याला वाचायला भेटतात. व्हिडिओद्वारे आपण काय करू शकतो? बघायला मिळतं. बरोबर. www.starmaza.com लगेच स्टार माझा न्यूज चॅनल येतो, हो की नाही? या पद्धतीने आपण बघा संगणकाद्वारे इंटरनेटचा उपयोग करून आपण काय करू शकतो? वापर करू शकतो. संगणकामध्ये इंटरनेट ज्या वेळेस तुमच्या संगणकाबरोबर जोडले जातात तेव्हा तुमचा संगणकातील ह्या जगातील भल्या मोठ्या संगणकाचा भाग बनतो. त्यावेळेस आपण काय होतो? जगातील कुठल्याही ठिकाणी नेट माध्यमातून जाऊ शकतो. गुगल अर्थ एक इंटरनेट ही वेबसाईट आहे, ही साईट आहे की कुठल्याही देशामधून आपण काय करू शकतो? त्याच्यावरून फोटो आपण पाहू शकतो. या पद्धतीने आपण काय करता येतो? आपल्याला करता येत म्हणजे अभ्यास करता येतो. इंटरनेट बरोबर जोडणी करण्यासाठी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर SP हे इंटरनेट जोडणीसाठी आपल्याला काय करावं लागतं? वापरावं लागतं. हा एक्सेल लोकल नेटवर्क माध्यमातून किंवा टेलिफोन माध्यमातून असतो. बिनतारी म्हणजेच काय होतं? तर वायरलेस कनेक्शन इंटरनेटचे मोडेममुळे मिळतं. लक्षात घ्या, इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउझर्स असणं आवश्यक असते. यात मायक्रोसॉफ्ट इंटरनेट हे खूप लोकप्रिय ब्राउझर आहे. संगणकाच्या डेस्कटॉप आणि प्रोग्राम्स मध्ये हे ब्राउझर आहे. वेबसाईटचे नाव किंवा URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर्स माहिती असणं काय आहे? गरजेचं असतं. संगणकामधील डेटाची माहिती घेवाणघेवाण करण्यासाठी वापरत येणाऱ्या नियमांना काय म्हणतात? प्रोटोकॉल म्हणतात. काय म्हणतात? बघा, प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. लक्षात घ्यायचंय. आणि HTTP हा सर्वात वापरला. .com म्हणजे कम्युनिकेशन. .com म्हणजे काय आहे? कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. या पद्धतीने आपण काय करत असतो? कामकाज करत असतो. लक्षात घ्या, हे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ISP इंटरनेटच्या जोडणीसाठी आपल्याला काय देतं? ऍक्सेस देत असतं. आणि अशा पद्धतीने आपण इंटरनेटद्वारे नेटवर्क पाहू शकतो. हे सर्व तुमच्या लक्षात आलंच असेल. ओके, थँक्यू.